नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे जज साहेब बोलत असतात, हे बघा तुम्हाला अजून ही शेवटची संधी आहे, तुम्ही काय ते खरं सांगू शकता। हे सगळं एक्सपर्टला ते बोलत असतात। त्यावर आता इकडे इंद्रा सुद्धा बोलतो, हे बघा तुम्हाला जे काही पण सांगायचं आहे ते खरं खरं सांगा कोर्टासमोर। आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो सगळं काही त्याचं मान्य करतो की हो मी खोटं बोललो, मला हे सगळं माझ्या लोनसाठी करावं लागलं। इंद्रजित महाडिक यांच्या सह्या वेगळ्या आहेत, जे शेवटचे 4 स्ट्रोक आहेत ते कुठल्या तरी दुसऱ्याच व्यक्तीचे आहे। आणि आता इकडे ते सगळं काही सत्य सांगतात आणि हेही बोलतात की ते व्हिडिओ बरोबर आहे म्हणून। आता असं म्हटल्याबरोबर इकडे कोर्टाकडे आता इकडे सिद्ध झालेलं असतं की त्या सह्या इंद्रजितच्या नाहीये। आता इकडे हा जो असतो लंच ब्रेक झालेला असतो आणि म्हणून आता इकडे इंद्रा जो असतो तो आता इकडे डॉक्टरांना घेऊन येतो। इकडे डॉक्टर राणीला गोळ्या वगैरे देतात। आता इकडे त्यावर मालती बोलत असते, खरंच राणी जेव्हा तुझा आवाज गेला होता ना तेव्हा तर मी इतकी घाबरले होते ना, तेव्हा तर मला वाटलं होतं आता काय होणार आहे आणि काय नाही। पण आता बघ, आता डॉक्टरांनी चेक वगैरे केले, औषध सुद्धा खाल्लंय, पण आता जसं तुझा आवाज येईल ना तसं एकदम जोराने वगैरे ओरडू नको, आरामाने आणि एकदम आराम करायचा तू। आता इकडे ती तिची काळजी करत असते। आता इकडे त्यावर आवा बोलतो की राणी आम्हाला चांगलंच माहिती आहे की तू काही ना काही करशील आणि तू करूनच दाखवलं। आता इकडे कोर्टाची वेळ झालेली असते। आता इकडे सगळेजण कोर्टात जमलेले असतात। इकडे जज साहेब बोलतात की मी सगळं काही हे बघितलेले आहेत पुरावे वगैरे, आता जर दोन्ही वकिलांना काही बोलायचं असेल तर बोला शेवटचं। आता असं म्हटल्याबरोबर इकडे राणी वर हात करते। आता इकडे राणी जी असते ती आता बोलत असते की जज साहेब आज ही माझी पहिली केस होती, माझ्या करिअरची सुरुवात, आणि माझी ही जी पहिली केस आहे ती मला माझ्या घरासाठी लढावी लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। आणि मेन म्हणजे ते घर फक्त घर नाही तर आबा साहेब आणि मालती मॅडमचं पै आणि पै जमा करून ते घामाचं आणि कष्टाचं ते घर होतं। त्यात फक्त पाणी नाही तर त्यात त्यांचा घाम मुरलेला होता। ते फक्त एक घर नाही तर त्यात म्हणजेच एकमेकांचे लहानपणापासूनच्या आठवणी। आता इकडे ती त्याच्या घराचं इतकं छान वर्णन करते, इतकं छान बोलते ना, तर इकडे जज साहेबांना सुद्धा असं कौतुक वाटतं। आणि इतकंच नाही, तिथे जे कोणी पण कोर्टामध्ये असतात त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात। इकडे आबा आणि मालती तर खूपच रडत असते। आता इकडे हा जो कारखानीच असतो तो हे सगळं ऐकू तिथे जागेवरच झोपलेला असतो, त्याला तर हे काही पटतच नसतं। पण आता इकडे राणी बोलत असते की आम्ही आज न्यायासाठी, म्हणजेच आमचंच घर आहे पण आमच्याच घराचा हक्क कुणीतरी दुसरंच दाखवत आहेत आणि आमचंच घर आम्हाला आमच्या ताब्यात घेण्यासाठी आज आम्ही कोर्टासमोर भीक मागतोय। आणि म्हणून आम्ही खूप आशेने तुमच्यासमोर हात जोडून आणि आशेने तुमच्याकडे बघत आहोत की सगळं काही व्यवस्थितच होईल आणि आमचं घर आमच्या ताब्यात येईल। आणि म्हणून कोर्टामध्ये विनंती आहे की जे काही पण असेल ते चांगलंच, म्हणजेच ते न्यायानेच मिळावं। आणि म्हणून ना तिकडे ती म्हणजे पूर्ण छानपैकी असं वर्णन करून ना तिकडे ती तिची बाजू मांडते आणि बसते। आता इकडे त्यावर जज साहेब बोलतात, कारखानीस तुम्हाला काही बोलायचं आहे का? इकडे एकदम कारखानीस जागे होतात आणि बोलतात की नाही जज साहेब, मला काहीच बोलायचं नाहीये। आता इकडे जज साहेब जे असतात ते आता इकडे त्यांचा जजमेंट म्हणजेच त्यांचा फायनल डिसिजन सांगतात की जे घर आहे ते इंद्रजित महाडिक यांच्या नावावर होतं आणि हे खोट्या सह्या करून विक्रांत महाडिक यांनी ते हडपलेलं। आणि म्हणूनच कोर्ट विक्रांत महाडिक यांना ताकीद देतोय की ते जे काही पण घराचे डॉक्युमेंट्स आणि जे काही पण पेपर्स असतील ते सगळं काही इंद्रजित महाडिक यांच्या नावावर कायद्याने करावं। इतकंच नाही तर ते घर सुद्धा लवकरात लवकर त्याच्या ताब्यात द्यावं आणि ते सगळं घर इकडे इंद्रजित महाडिक यांच्या नावावरच असेल आणि ते घर त्यांचंच आहे असं ते सगळ्यांसमोर सांगतात। आणि इतकंच नाही तर ते हेही सांगतात की जे हँडरायटिंग एक्सपर्ट होते त्यांना कोर्टाच्या कामापासून निलंबित करण्यात येते। आता इकडे जज साहेबांनी त्यांचं सगळं काही सुनावलेलं असतं, म्हणजेच फायनल डिसिजन। पण मात्र आता इकडे विक्रांत आणि उर्मिला अजूनही त्यांनी हार मानलेली नसते, ते तिकडे फॅक्टरीमध्ये गेलेले असतात। त्यात इकडे फॅक्टरीकडे बघत इकडे विक्रांत बोलतो की उर्मिला तुला काय वाटतंय, आपलं सगळं संपलं पण अजूनही एक पट्टा आपल्या हातात आहे आणि आता बघच आपण काय करायचं। आता इकडे दुसरीकडे इकडे राणी आता तिचे सगळं काही डॉक्युमेंट्स जे असते ते सगळं काही बनवते आणि इकडे आणत असते। इकडे हे सगळे कॅन्टीनमध्ये तिथे उभे असतात। आता इकडे आबा बोलतात की राणी आली आहे। आता असं म्हटल्याबरोबर इकडे राणी येते आणि बोलते की आबा, मालती मॅडम, इंद्रजित सर, अजितदादा, काकी, आपण ही केस जिंकलोय आणि खरंच मला हे सगळं बोलताना खूपच कौतुक, म्हणजे खूपच गर्व फील होते। आता इकडे खूप खुश असते। आता इकडे इंद्रा सरळ राणीला उचलतो आणि गोल गोल फिरवत असतो। आता यांचा जो
खुशी असतो, यांचा आनंद काही गगनात मावेनासा झालेला असतो. आता इकडे त्यावर यांचं तर इकडे बोलणं चालूच असतं आणि आता इकडे ती डॉक्युमेंट्स इकडे आबांच्या हातात सोपवते. इकडे मालती ते सगळं बघते आणि आता इकडे तिच्या सुद्धा डोळ्यात अश्रू येतात आणि बोलतात की खरंच तुम्ही जे बोललात ते करून दाखवलं. आता इकडे यांचं तर होतं, पण आता इकडे गोट्या, पंकज, आता इकडे सगळे जे असतात ते आता इकडे मोठमोठ्याने इकडे नारे लावत येत असतात. आता हे बघून इकडे राणी बोलते, बस बस गोट्या, हे काय करतोयस? अरे मी कुठे इलेक्शन लढायला नाही चालली आहे, हे कोर्ट आहे, आरामानी. आता इकडे त्यावर तो बोलतो, खरंच तू काय पण म्हण बघ, त्या विक्रांत सरांची चांगली जिरवली आणि हा दिवस आता बोलायचा नाहीये, कारण हा दिवस आपल्या राणीसाठी साजरा करायचा आहे. आणि तिकडे ते मस्तच नारे लावत असतात. आता इकडे त्यावर ते बोलतात की अरे चला चला, हे फक्त बोलायची गोष्ट नाहीये, आपल्याला राणीला डोक्यावर उचलून मस्त नाचत आपल्याला घरी न्यायचंय. आता इकडे यांचं सगळं काही चालू असतं. तितक्या तिथे कारखानीच येतात आणि बोलतात की महाडिक. आता असं म्हटलं बरोबर इकडे राणी जाते. आता इकडे ते बोलतात की खरंच तुम्ही ही केस जिंकलात. आता इकडे त्यावर ती काय बोलणार, त्यावर इकडे तो बोलतो, बस बस बस, मी काही चॅलेंज वगैरे करायला नाही आलोय, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हे केस जिंकलात आणि खरंच मी हार्टली कॉंग्रॅट्स बोलतोय तुम्हाला, खरंच तुमचं अभिनंदन. तुम्ही ज्या पद्धतीने केस लढलात खरंच मला खूप आवडले. आणि एक लक्षात ठेवा, ही केस तुमची म्हणजेच तुमच्या कुटुंबासाठी होती, तुमचे इमोशन्स जुळलेले होते म्हणून ही केस तुम्ही जिंकलात. पण मी तुम्हाला खात्री देतो की यापुढली कोणतीही एकही केस तुम्ही जिंकणार नाही. हां, ही केस मी हरली ती वेगळी गोष्ट आहे, पण यापुढची केस तुम्ही माझ्यासोबत कधीच जिंकू शकणार नाही. आता असं म्हटल्याबरोबर इकडे राणी बोलत असते की खरंच धन्यवाद सर. आणि आता इकडे ते कारखानीच बोलतात, पण खरंच तुमच्यासारखा जर वकील माझ्यासोबत लढणारा असेल तर मला मजाच येईल. आता इकडे त्यावरती अभिनंदन बोलल्याबरोबर तिकडे ती त्यांची म्हणजेच त्यांना हात वगैरे समोर करते हँडशेक करायला. पण आता इकडे त्यावर ते बोलतात की खरंच तुम्ही इतकेही मोठे नाही आहे की मी तुम्हाला हँडशेक वगैरे करेल. आणि आता इकडे ते बोलतात की ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या करिअरसाठी. आता इकडे त्यावर त्यांचं बोलणं ऐकून राणी बोलते, सर मला फक्त इकडे केस जिंकायचं नाहीये तर मला चांगलं वकील बनायचंय. आणि आता इकडे राणी आणि कारखानीचे हे सगळ्या गोष्टी इकडे सगळे ऐकतच असतात. आता इकडे कारखानीच तर जातात, पण आता इकडे हे परत त्यांचे नारे सुरू करतात. आता इकडे नारे सुरू करतात तिकडे तसंच तिला म्हणजेच खांद्यावर बसून तिकडे महाडिकांच्या घरी आणतात. आता इकडे सगळेजण त्या महाडिकांच्या घरासमोर उभे असतात. आता इकडे राणी आणि इंद्र दोघंही आता इकडे तिथे पहिले तर त्या घरच्या पाया वगैरे लागतात. आता इकडे त्यावर आबा बोलतात, खरंच पोरांनो तुम्ही करून दाखवलं. आणि आता इकडे काकी बोलतात की चला आतमध्ये चला जाऊया. आता इकडे त्यावर इंद्र बोलतो, नाही आहे काकी, आधी त्या इंद्रा आणि त्या विक्रांत आणि उर्मिला वहिनींना बाहेर काढा, तेव्हाच आम्ही आतमध्ये येऊ. त्यावर आता इकडे काकी बोलतात, अरे हो पण ते आतमध्ये दिसतच नाहीये, कुठे गेले माहिती नाही. आणि दुसरं म्हणजे मला एक मोठा प्रॉब्लेम आहे रे इंद्रा, मी त्यांना कसं सांगू, मी तर त्यांची आई आहे ना, पण काय म्हणून त्यांना घराबाहेर जायला सांगू. आता इकडे त्यावर अजित बोलतो, पण आई काही झालं तरी त्यांना त्यांची चूक कळायलाच हवी. त्यांना या घरची या माणसांची त्यांना जाणीव नाहीये आणि त्यांना हे सगळं जर लक्षात आणायचं असेल, त्यांना म्हणजे काहीतरी करायचं असेल तर त्यांना या घरात बाहेर काढावंच लागेल, तेव्हाच त्यांना काहीतरी अक्कल येईल, कारण ते डिझर्व करत नाही या घरात राहण्यासाठी. आता इकडे त्यावर मालती सुद्धा असं सगळं बोलत असते. त्यावर आता इकडे आबा बोलतात, बरोबर ते जाऊ दे, त्यांचा विषय सोडा आणि ना आपला आजचा दिवस खूप मोठा आहे. इकडे मालती सुद्धा बोलते की आपल्यासाठी हा दिवस खूप मोठा आहे, आपल्याला आता हा सेलिब्रेट करायचा आहे. त्यावर तिकडे आबा बोलतात, हो 2 तासानंतर मुहूर्त आहे. त्यावर इकडे इंद्रा बोलतो, आबा आपण या घरात तर जाणार आहोत, पण त्याआधी इकडे राणीचा गृहप्रवेश सुद्धा होईल. आता असं म्हणल्याबरोबर इकडे हे सगळेच खुश होतात. पण हा तर भाग इथे संपतो. आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे आबा बोलतात की तुम्ही तुमचं वचन पूर्ण केले. दुसरीकडे इकडे विक्रांत फॅक्टरीच्या आतमध्ये जातो आणि काहीतरी त्याने डॉक्युमेंट्स आणलेले असतात आणि तो उर्मिलाला दाखवत बोलतो की हे बघ, ही आखरीची आपली लढाई आहे, आता यानंतर इंद्र तर आपल्या समोर कधीच टिकूही शकणार नाही. आता बघच काय करतो मी. तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय, तर कोणतं नवीन वादळ राणी आणि इंद्राच्या आयुष्यात येईल, काय वाटतंय नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.